शेंद्रा MIDC मध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या आणि पत्नीच्या नावावर प्लॉट दिला गेला आणि ते सगळे नियम डावलून त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून इथले उद्योजक प्लॉट द्या अशी मागणी करतायत, पण ती मागणी त्या MIDC कडून पूर्ण होत नाही। तर दुसरीकडे जे आरक्षण केलेल्या जमिनी आहेत ते आरक्षण काढून पालकमंत्र्याच्या मुलाच्या पत्नीच्या नावावर प्लॉट दिला जातो, हे आता समोर आणलेलं आहे। आपल्या सोबत माजी खासदार इम्तियाज जलील आहेत। सर, अत्यंत गंभीर आरोप आहे आणि या आरोपामुळे आता पुन्हा एकदा संजय शिरसाट पालकमंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे, काय नेमके तुमचे आक्षेप आहेत, काय तुमचा आरोप आहे? मी खरं सांगायचं असेल तर काहीही अडचण येणार नाही आहे, कारण वरपासून तर खालीपर्यंत सगळं भ्रष्ट झालेले आहे। नाहीतर विट्सचं प्रकरण जेव्हा आलं होतं त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावायला पाहिजे होती। त्यांनी आपले डोळे झाकलेले आहे, त्यांना काही ऐकायला मिळत नाही आहे, फक्त घोषणा देत आहे की मी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करेल। आता या प्रकरण विट्सपेक्षा मोठा आहे। 105 कोटी रुपयाची एक कंपनी संजय शिरसाट साहेबांचा मुलगा आणि त्यांची पत्नी शेंद्रा इंडस्ट्रियल एरियामध्ये सुरू करत आहे। करा तुम्ही, माझा काही आक्षेप नाही आहे, पण जे नियमाला डावलून कशा प्रकारे MIDCच्या रिझर्व्ड ट्रक टर्मिनसचा लँड होता हे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या हातात आहे। त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे 21,275 स्क्वेअर मीटरचा जे प्लॉट होता ट्रक टर्मिनससाठी ते डिरिझर्व करून तितकंच लँडची मागणी संजय शिरसाटच्या मुलांनी केली आणि ते लँड संजय शिरसाटच्या मुलांना देण्यात आला। याच्यामध्ये मोठी गोष्ट हे आहे की जेव्हा विट्सचं प्रकरण आलं होतं तर त्यावेळी संजय शिरसाट साहेबांनी सांगितलं होतं की 5 पार्टनर्स आहे, 2-2, 3-3 कोटी रुपये ते जमा करतील आणि उर्वरित जे आहे ते बँक लोन देतील। याच्यामध्ये त्यांच्या ॲप्लिकेशन आहे की त्या ॲप्लिकेशनमध्ये 105 कोटी 89 lakhs 105 crores 89 लाख रुपयाची फॅक्टरी ते सुरू करत आहे शेंद्रामध्ये। त्याचं कामही सुरू झालेलं आहे। त्याच्या डॉक्युमेंटमध्ये त्यांनी लिहिलेले आहे की 26 कोटी 47 लाख 26 crores 47 लाख आम्ही स्वतःहून देणार आहे, आमच्या सेल्फ फायनान्स आम्ही करणार आहे आणि 79 crores 42 लाख हे बँकातून आम्ही लोन घेणार आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा एक कंपनी एस्टॅब्लिश झाली तर 3 डायरेक्टर्स होते, एक त्यांची पत्नी, एक त्यांचा मुलगा आणि एक मोठा बिल्डर ज्यांच्याकडून त्यांनी घर घेतलेले आहे आणि तिथेच ते राहतं बीड बायपासला, भावे नवीन नावाचा, तेही डायरेक्टर होते। 3 डायरेक्टर्स होते। जेव्हा हे लँड अलॉट झाली म्हणजे ते डॉक्युमेंट सगळे कुणाचे दाखवण्यात आले, ते भावेन अमीनचे फायनान्शियल स्टेटमेंट्स दाखवण्यात आले, कारण त्यांना हे सगळं इतकं वाईटमध्ये कशा दाखवता आलं असतं, नाही दाखवलं असतं, तर त्यांनी त्यांचं वापरले। आणि मग जेव्हा लँड अलॉट झाली तर इमिजिएटली भावेन अमीनला त्या कंपनीतून बाहेर काढण्यात आलं। आता डायरेक्टर्स 2च आहे, एक त्यांचा मुलगा सिद्धांत आणि दुसरी त्यांची पत्नी विजया संजय शिरसाट। आता हे बोलण्याचा प्रश्नच येणार नाही आहे की 5 होते डायरेक्टर्स, 10 होते, सगळे लोक जमा करणार होते। दुसरं म्हणजे शेंद्रा इंडस्ट्रियल एरियामध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये अनेक उद्योगांनी लिहितमध्ये ॲप्लिकेशन केलं होतं की आम्हाला तिथे लँड पाहिजे आणि MIDC त्यांना हे सांगायचं की आमच्याकडे 1 इंच जागा शिल्लक राहिलेली नाही आहे। हे जे सगळं झालं की 2024 मध्ये ऑगस्टमध्ये ते मुंबईमध्ये मीटिंग होतं, त्यांचं CE सगळे मोठे मोठे जे लोक आहे ते त्याच्यामध्ये बसतात आणि ते सांगतात की आपल्याला दुसरं ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे। 21,275 स्क्वेअर मीटर्स जे आहे ते डिरिझर्व करण्यात येतं आणि एका महिन्यात। आणि आपण पाहिलेले आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि इम्तियाज जलील यांच्यासोबत थेट संवादच त्यांनी साधलाय। इम्तियाज जलील यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते शिरसाट यांच्यावर केलेले आहेत। शिरसाट यांच्याकडून आपण पाहतोय शेंद्रा MIDC मध्ये आरक्षित जागेची खरेदी झाली असं जलील यांचं म्हणणं आहे।